नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनधारकांना मिळणार मोठा दिलासा. रिकव्हरी नोटीस होणार रद्द. उच्च पेन्शन सुरू करण्याचे न्यायालयाचे आदेश. उच्च पेन्शन मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. 21 जुलै 2026 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात न्यायालयाने उच्च पेन्शन नाकारण्यासंदर्भातील सर्व आदेश तसेच आधी दिलेल्या उच्च पेन्शनची वसुली करण्यासाठी जारी केलेल्या नोटिसा रद्द ठरवल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. न्यायालयाने EPFOला संबंधित याचिकाकर्त्याची उच्च पेन्शन तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. EPF योगदानाच्या आधारेच पुढे नियमित उच्च पेन्शन देण्याचे आदेशही दिले आहेत. न्यायालयाचे काय म्हणणे आहे? न्यायालयाने स्पष्ट केले आहे की संबंधित सर्व याचिकाकर्ते 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे त्यांना उच्च पेन्शन मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 2022च्या निर्णयाचा अभ्यास करून न्यायालयाने स्पष्ट केले की आधी मंजूर केलेली उच्च पेन्शन रद्द करता येणार नाही. न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश. उच्च पेन्शन नाकारण्याचे सर्व आदेश रद्द करावे. उच्च पेन्शनची वसुली करण्यासाठी जारी केलेल्या सर्व नोटिसा रद्द कराव्यात. याचिकाकर्त्याची उच्च पेन्शन तात्काळ पूर्ववत करावी. प्रत्यक्ष वेतनावर भरलेल्या योगदानाच्या आधारे नियमित पेन्शन सुरू ठेवावी. थकीत पेन्शनची रक्कम 3 महिन्याच्या आत अदा करावी. 3 महिन्यानंतर विलंब झाल्यास 6% वार्षिक व्याजासह रक्कम द्यावी. हा निर्णय विशेषतः 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या EPS 95 पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ज्यांना यापूर्वी उच्च पेन्शन मंजूर झाली होती आणि नंतर ती कमी करण्याचा किंवा वसुलीचा प्रयत्न करण्यात आला होता. अशा पेन्शनधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.